हेलो एवरीबॉडी, क्या हालचाल, कैसे हो प्यारे प्यारे दोस्तों। मजे में होंगे, मस्त होंगे। अरे मस्त नहीं होंगे क्योंकि फार्मेसी का जो डिले जो हो रहा है और आज इसी के ऊपर आज हम बात करने वाले हैं कि आज है 27 सितंबर 2025 और आज हमारे पास आने वाली है सीट मैट्रिक्स की लिस्ट। यस यस, आपने सही सुना, सीट मैट्रिक्स की लिस्ट आने वाली है। पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आज सीट मॅट्रिक्स येऊ शकते का। बघा, काही कारण अशी आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणारच आहे। येस, आणि महत्त्वाचा अपडेट आज जो आहे, ज्या सगळ्यांसाठी जो उशीर लागत होता त्याचं कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर वाट कसली बघताय। फार्मसी ऍडमिशनच्या अपडेट मध्ये सर्वात पहिल्यांदा अपडेट देणारे हे चॅनल आहे, म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। बघा, आज आहे आपल्याकडे 27 सप्टेंबर 2025। आज डेट नुसार आपल्याकडे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी सीट येणार आहेत। म्हणजे काय तर सीट मॅट्रिक्स आज आपल्याकडे येणार आहे। मात्र आज ज्यावेळेला आम्ही सकाळी फोन केला होता त्यावेळेला लक्षात आलं की आज सुद्धा सीट मॅट्रिक्स येण्याच्या चान्सेस खूप कमी आहेत। आणि याचं कारण काय आहे तर याचं कारण आहे महाराष्ट्रातील 89 महाविद्यालयावर औषध निर्माण प्रशासनानं बंदी घातलेली आहे आणि त्या महाविद्यालयाचं असं म्हणणं आहे की आम्हाला कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करू द्या, मात्र जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ऍडमिशन प्रक्रिया सुरुवात करता येणार नाही, असं सीईटी सेलचं म्हणणं आहे। आणि ही जी प्रक्रिया आहे ती थोडीशी अजून चालत आहे, याला थोडासा वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे आजच्या लोकसत्ताला ही बातमी होती की 89 औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयावर बंदी घातलेली आहे, त्यांच्यावर कारवाई चालू आहे, त्यांच्यावर समिती गठीत केलेली आहे आणि त्यांच्यावर जी विचार विनिमय करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र हे सगळं करत असताना आजच्या दिवशी 27 सप्टेंबर 2025 ला सीट मॅट्रिक्स येऊ शकते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर ज्यावेळेला आम्ही सीईटी सेलला विचारलं त्यावेळेला सीईटी सेलचे जे अधिकारी असतात, टेलिकॉलर असतात, ते असं सांगताहेत हे ना, ते असं सांगतायत की अपडेटेड रहा। म्हणजे जरी आपल्याकडे वेबसाईटवर सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 विल बी पब्लिश असं जरी सांगता येत असलं तरी सुद्धा पब्लिश होऊ शकते। मात्र इथे ऑलवेज ते प्रोव्हिजनल हा शब्द वापरत आहेत। म्हणजे काय तर येणाऱ्या काही काळामध्ये हा सीट मॅट्रिक्स चेंज होऊ शकतो। म्हणजे काय तर येणाऱ्या काळामध्ये जर कोणत्या कॉलेजची मान्यता रद्द झाली तर ते कॉलेज कॅप राऊंड मधून माघार घेऊ शकतं। येस, त्याच्यामुळे थोडासा उशीर लागत आहे। मात्र आज जर लिस्ट येणार आहे तर आज सायंकाळपर्यंत लिस्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत, है ना। येस, मात्र कशा पद्धतीनं तर प्रोव्हिजनल म्हणजे काय तर त्याला जास्त प्रमाणामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही, अशा प्रकारच्या लिस्ट येण्याच्या चान्सेस आज आहेत। तर आज सायंकाळपर्यंत आपण वाट बघणार आहोत आणि याच्या पाठीमागचं जे कारण आहे, आपण आरटीआय सुद्धा फाईल केला होता, त्याचं सुद्धा आपल्याला उत्तर आलेलं आहे आणि याचं उत्तर हेच आहे की प्रशासकीय पातळीवर प्रशासकीय पातळीवर काही विचार विनिमय चालू आहे, काही कॉलेजचे संदर्भ आहेत, कॉलेजकडून काही डाटा येणं बाकी आहे, काही कॉलेजांचे अप्रूव्हल येणं बाकी आहे, तसंच एआयसीटीईनं काही कॉलेजेसवर कारवाई घातली आहे, त्याच्यावर बंदी आणण्याची प्रक्रिया सुरू आहेत आणि ते कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होणार का याच्याबद्दल सगळ्यात मोठी चर्चा सुरू असल्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे उशीर होत आहे। याला कुठेही एमबीबीएस ऍडमिशन किंवा वेगळ्या प्रकारचं बीएड ऍडमिशन याचा कुठेही प्रकारचा गोंधळ नाही किंवा या गोष्टींमुळे त्याला अडथळा येत नसून याचं काम प्रशासकीय पातळीवर अडकलेलं आहे, म्हणून या प्रोसेसला जास्तीत जास्त उशीर होत आहे। आजच्या लोकसत्तानं सुद्धा याच्यावर बातमी दाखवलेली आहे। मी थोड्या वेळामध्ये डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की नेमकं या प्रक्रियेला कशामुळे उशीर होत आहे आणि ही प्रक्रिया कधी सुरळीत होऊ शकते। यस, सो मला तर वाटतंय जोपर्यंत जे कॉलेजेस चालू आहेत त्या कॉलेजेस बद्दल सरकारनं या पातळीवर ऍडमिशन फिल करायला सुरुवात केली पाहिजे, कारण विद्यार्थ्यांनी त्या तरी कॉलेजला ऍडमिशन होतील आणि हा तोडगावर लवकरात लवकर काम करायला पाहिजे। ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी लवकर काम करायला पाहिजे, अशी तर विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे, आम्ही मागणी केलेली आहे। आता बघूया त्यावर काय तोडगा सरकार काढत आहे। तर यस, सो आज विचार करूयात, आज संध्याकाळपर्यंत त्यांचं तर असं म्हणणं आहे की वेबसाईटवर अपडेट रहा आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला सीट मॅट्रिक्स येऊन जाईल, बरोबर आहे। यस, त्याच्यासोबतच आज एक महत्त्वाचा अपडेट मला तुम्हाला सांगा। महत्त्वाचा अपडेट असा की आज 27 आहे आणि आज आपल्याकडे एमव्ही सॅट सुद्धा होणार आहे
आज उद्या त्याच्यासोबत 4 आणि 5 ऑक्टोबरला MVSAT ची एक्झाम होणार आहे. जर तुमचे कुणी ज्युनियर्स जे क्लास 7वी पासून 12वी पर्यंत शिकत आहे, या सर्वांना तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, ती लिंक शेअर करू शकता. आयफोन, आयपॅड जिंकू शकता. येस, असे खूप सारे प्राइजेस आहेत. MVSAT साठी रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे आणि ऑफलाईन टेस्ट द्यायची आहे. येस, सो हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण महत्त्वाचे अपडेट या चॅनलवर येणार आहेत. सो ऑल द बेस्ट. आज आएगी प्रोविजनल मेरिट लिस्ट, सॉरी प्रोविजनल मेरिट लिस्ट नहीं भाई, प्रोविजनल मेरिट लिस्ट नहीं, प्रोविजनल सीट मैट्रिक्स. गलत, हम भी गलत हो गए CTCL जैसे.